तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील जातेगावची प्रथम महिला सैनिक वैशाली वाल्मिक पवार हिचा विवाह नांदगाव येथील रहिवाशी व सद्यस्थितीत मुंबई येथे महानगरपालिकेत अग्निशमन दलामध्ये कार्यरत असलेल्या सागर राजेंद्र आहेर यांचे बरोबर 25 एप्रिल 2025 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला। जातेगाव येथील वाल्मिक पवार यांची मुलगी वैशाली हिचे शिक्षण BA पर्यंत झाले आहे। तिचे वडील वाल्मिक पवार हे देखील सुशिक्षित आहेत, मात्र त्यांना प्रयत्न करूनही नोकरी लागली नाही। 4 एकर जिरायती शेतजमीन, राहायला मातीचे जुने घर, घरची आर्थिक परिस्थिती बेताची। आई परिगाबाई आरोग्य विभागात आशा वर्कर, घरात आणखी एक लहान बहीण। अशा परिस्थितीमध्ये आई वडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून वैशालीने सैन्य दलातील आजी-माजी सैनिकांची प्रेरणा घेऊन सैन्य दलात नोकरी करायचे ठरवले। त्यातच तिची जिद्द आणि चिकाटीला यश आले। सैन्य दलातील ITBT विभागात नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली। तिने तिथे अर्ज दाखल केला आणि तिच्या प्रयत्नांना यश आलं। सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला। त्यानंतर 7 एप्रिल 2021 मध्ये हरियाणातील प्रशिक्षण केंद्रात 6 महिने प्रशिक्षण घेऊन अरुणाचल प्रदेशात चीनच्या सीमावर्ती भागात अतिशय खडतर ठिकाणी नोकरीस सुरुवात केली। वैशाली पवार हिने प्रथम मागील 4 वर्षाच्या कालावधीत आईवडिलांसाठी नवीन घर बांधून दिलं। दरम्यान अशा या अष्टपैलू तरुणीचा नुकताच 25 एप्रिल 2025 रोजी मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला। या विवाह सोहळ्याला आप्तेष्ट, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, आजी-माजी सैनिक तसेच मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता नांदगाववरून मुक्ताराम बागुल।